आपल्या दैनंदिन कामामध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स आपल्याला खूप मदत करून जातात आणि त्याच्या माध्यमातून आपलं काम सुद्धा खूप सुलभ होतं. चला अशाच काही इंटरेस्टिंग टिप्स पाहूया. पावसाळा म्हणजे मनमुराद पावसात भिजण्याचा आनंद, गरम चहा आणि सोबत कांदा भजी. हे सर्व असलं तरी पावसाळ्यामध्ये आपण आपल्या केसांची, त्वचेची म्हणजेच एकंदर आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. पावसाळ्यात केस ओले होऊ न देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते ओले झालेच तरी सौम्य शॅम्पूनं धुवावेत आणि त्यानंतर कंडिशनर नक्की लावावं. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल गरम करून केसांच्या मुळाशी लावावं आणि नंतर केस विंचरावेत. पावसाळ्यात शक्यतो केसांना कलर करणं टाळावं. रात्री खोबरेल तेलामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून गरम करून केसांच्या मुळाशी ते तेल लावावं आणि दुसऱ्या दिवशी ते केस धुवून टाकावेत. यामुळे केस मऊ राहतात. पावसाळ्यात स्किन डस्ट फ्री ठेवणं फार अवघड असतं. त्यासाठी बाहेरून घरी आल्यावरती चेहरा कोमट पाण्याने धुवावा. क्लिन्झर किंवा मग स्क्रबचा वापर करावा. पावसाळ्यात सनस्क्रीन लावणं टाळावं. पावसाळ्यामध्ये वॉटरप्रूफ मेकअप करण्याकडे तुम्ही जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. पावसाळ्यात जास्त मेकअप करणं टाळावं. आपल्याला पावसाळ्यात आहाराच्या बाबतीत खूप काळजी घेणं गरजेचं आहे. दिवसभर भरपूर पाणी पिणंही आवश्यक आहे. कोणतीही फळं, पालेभाज्या, फळभाज्या स्वच्छ धुवून मगच खाव्यात. कच्चे सॅलड खाण्यापेक्षा भाज्या उकडून त्याचे सूप प्यावे. पावसाळ्यात ओले शूज, चप्पल, सॉक्स घालणं टाळावं. जेवणात जिरं, धने, काळी मिरी, लसूण, आलं, हळद यांचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यामुळे आपली पचनशक्ती सुधारते. पावसाळ्यात दुग्धजन्य पदार्थांचं जास्तीत जास्त सेवन करावं. उघड्यावरचे खाद्यपदार्थ प्रकर्षानं खाणं टाळावं. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी जर तुम्ही घेतलीत तर तुमचा पावसाळा नक्कीच निरोगी आणि आरोग्यदायी जाईल. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.